हाय गाईज, चला आता काल तर तुम्ही बघितलंच आम्ही राशन भरायला गेलेलो. मग काय हा पसारा सकाळीच आवरायला घेतला, कारण रात्री खूप उशीर झालेला, तुम्हालासुद्धा दाखवलेलं. म्हणून काय पटापट राशन वगैरे सगळं थैलीतनं वगैरे काढून घेतलं आणि मस्त जी जुनी डाळ होती तिला चांगली निवडून घेतली आणि मस्त. आणि मी आहे ना सगळ्या डाळी मिक्स करूनच बनवते, म्हणजे तशी टेस्ट मला चांगली वाटते. तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुंगाची डाळ अशा तीन डाळी होतात, तशा मिक्स करून मस्तपैकी आम्ही बनवतो. आणि डाळ आम्हाला जास्ती लागते, कारण काय वंशला आवडते म्हणून रोजच आमच्या घरी डाळ बनते. म्हणून काय 3 किलो तरी डाळ लागते आम्हाला, म्हणून मस्त मिक्स वगैरे करून घेतलं. आणि बघू शकता एवढी गरमी होते, माझी टी शर्ट पूर्ण भिजली आहे. आणि मस्तपैकी पटापट भरून घेतलं डब्यांना. आणि बाकीचंसुद्धा राशन आणलेलं सगळंच संपलेलं आमच्या घरी या महिन्यात तरी, म्हणून मस्त व्यवस्थित भरून वगैरे घेतलं, सगळं नीट अँड क्लीन करून घेतलं. आणि मस्त मी आहे ना रेडी झालेली की माझ्या जावाच्या घरी जायला, कारण तिची सुट्टी होती. असा विचार केला जाऊ तिकडे, पण ते कॅन्सल होऊन कुट्टी बोलला माझ्या कामाचं जरा सामान वगैरे जास्ती आहे, तर माझ्यासोबत चल पोचवायला, आणि तिथे जवळच आहे म्हणून. मग मी म्हणले ठीक आहे चल म्हणून. आणि एवढी गरमी होती ना, वनसुद्धा झोपून घेतलेला आणि सामान देता देता खूप रात्र झालेली, म्हणजे खूप नाही 8 वाजून गेलेले. म्हणून पटापट त्याचं वगैरे काम संपून घेतलं. आणि घरी आल्यावर आम्ही मस्त तिघंसुद्धा फ्रेश झालो, कारण गरमी एवढी पूर्ण अंग भिजत होतं, एवढं गरमी आहे. म्हणून आल्याबरोबर मस्त आंघोळ वगैरे आम्ही तिघांनी केले बघा आज. आणि कुट्टीने आणि माझं ब्लॅक टी शर्ट झालेलं, तर तेच ते वनचे पप्पा. आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं, कुट्टीचं मस्त मॅच लावून बघत बसलेला तो. आणि मी म्हटलं चला आता मी जाते स्वयंपाकाला. चला मी म्हटलं चला तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर घेऊन चालते. आज काय नाही, फक्त डाळ भात आणि भुर्जी करायचं ठरवलेलं. म्हणून मस्तपैकी अंड्याची भुर्जी केली आणि मस्त बाजूला डाळ ठेवलेली शिजायला मस्तपैकी. आणि झटपटवाली डाळ बनवली, कारण कुकरला डायरेक्ट फोडणी देऊनच डाळ केली. एका दिवशी तुमच्याबरोबर शेअर करून झटपट डाळ. आणि मस्त भुर्जीसुद्धा आपली रेडी झाली छानपैकी. आणि मस्त कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी परतून घेतलं परत. आणि मग व्यवस्थित आम्ही तिघांनीसुद्धा जेवायला काढलं. वंशला पहिलाच जेवून घेतलेलं, तरी त्याचं होतं मध्ये. आणि मस्त आम्ही दोघांनी जेवून वगैरे घेतलं छानपैकी. आणि मग नंतरून काय आज जिमचासुद्धा माझा खाडा झाला की जिमला गेलीच नाही मी. चला होतं कधी कधी. मग काय कुट्टीचा असाच व्हिडिओ घेतला आहे, त्याला जरा इग्नोर करा. चला आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.